पहा बेटा, खरंच आहे ना, येड उठलं भज्यात मुतलं, मुतल्यावर का होते, खरं कसं ते का फेस येते येडात तोंडाची. आता पहा बेटा, दे ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज कोण असतात, मेटल. निगेटिव्हली चार्ज कोण असतात, नॉन मेटल. पॉझिटिव्हली चार्ज काय लूज करतात, इलेक्ट्रॉन, आणि ते काय करतात, कॅटियॉन्स. कोण आहे, OH. इथं कोण आहे, के. कोण आहे इथं, OH. इथं कोण आहे, Ca. इथं कोण आहे, OH टेकन ट्वाइस किंवा H2O. काय दिली बघा, OH टेकन ट्वाइस ना, OH टेकन ट्वाइस. हायड्रॉक्साईड, याचं नाव सांगा, सोडियम हायड्रॉक्साईड. काय नाव आहे रे बेटा, माहिती नसलं तर लिहून घेत जावा फटकुन्या, येडा तोंडाच्या बघत जाणं का, सोडियम हायड्रॉक्साईड. KOH म्हणजे काय, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय बेटा सांगा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आणि CaOH टेकन ट्वाइस त्याला म्हणतात कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय म्हणतात बेटा, लवकर बोला, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं म्हटलं जातं. HCl म्हणजे काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड. कोणता ऍसिड बेटा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड स्पेलिंग व्यवस्थित घेत चला. ह्याला म्हणतात हायड्रोजन ब्रोमाइड. काय म्हणतात, हायड्रोजन ब्रोमाइड. किंवा ह्याला ब्रोमिक ऍसिड म्हणतात. कोणता ऍसिड म्हणतात, ब्रोमिक. ह्याला म्हणतात अमोनिया. कोणता म्हणतात त्याला, अमोनिया. नाही, अमोनिया का नायट्रिक ऍसिड, नाही नायट्रिक ऍसिड. नायट्रिक ऍसिड काय बेटा, HNO3. नायट्रिक ऍसिड बरोबर आहे. नायट्रिक ऍसिड काय बेटा, नायट्रिक ऍसिड. नाव विसरायचं नाही. ह्याच्यामध्ये कोण आहे सांगा, कॅटियॉन H. एनिऑन कोण आहे, Cl. ह्याच्यामध्ये कॅटियॉन कोण आहे, H. Cl कोण आहे, Br आहे. सॉरी, एनिऑन कोण आहे, Br. इथं काय H, इथं काय बेटा, NO3. असंच आहे का चार्ट, असंच आहे का बघ. ओके, म्हणजे कोणताही जो बेस असेल या ऍसिड असेल तयार होत असताना त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, अडकलेले काय पडले ना, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतो, मेटल इलेक्ट्रॉनला लूज करतात, नॉन मेटल इलेक्ट्रॉनला घेतात. आपण तर सांगितलं होतं. पण ऍसिड आणि बेस तयार होत असताना त्याच्यामध्ये काय असतात सांगा बरं का, त्याच्यामध्ये HCl हा हायड्रोजन बी काय आहे, नॉन मेटल. क्लोरीन बी काय आहे, नॉन मेटल. पण हायड्रोजन काय करतो बेटा, मेटल सारख्या प्रॉपर्टी दाखवतो. कुणासारख्या, पण मेटल आहे का, नाही. काय आहे, नॉन मेटल. आणि हायड्रोजन जो आहे तो हॅलोजन सारख्या प्रॉपर्टी दाखवतो. तर हॅलोजन म्हणजे काय, हॅलोजन म्हणजे गॅसेस. कोणते गॅसेस सर, ज्याची व्हॅलेन्सी 1 आहे. ज्याची व्हॅलेन्सी काय, 1 आहे. ज्याची व्हॅलेन्सी काय, त्याचे आहेत नाव, फिर कल बार अँटी क्लोरीन, कल क्लोरीन, बार ब्रोमीन, आई आयोडीन, अँटी ऍस्टेटाईन. फिर कल बाराई अँटी. दहावीला शिकतो ना, काय काय करताय, फिर कल बाराई अँटी. आता लगेच भोसले म्हणते बजावच ती घंटी. आता पाय तुम्ही बाजूला काढतोय तर तुम्ही सांगा बेटा, मला सांगताव का. ज्या कंपाऊंड मध्ये OH असतो, ज्या कंपाऊंड मध्ये OH असतो तो बेस असतो. ज्या कंपाऊंड मध्ये काय असतो, OH, तो काय असतो, बेस. NaOH. नाव सांगा, सोडियम हायड्रॉक्साईड. त्याला लिहून घ्यायचं, तुम्ही लिहून घ्यायचं नसेल तर, सोडियम हायड्रॉक्साईड. KOH म्हणजे काय बेटा, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. काय नाव आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. HY आहे बरं का, हायड्रॉक्साईड. CaOH टेकन ट्वाइस, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. HCl हायड्रोक्लोरिक ऍसिड. कोणता बेटा, हायड्रोक्लोरिक ऍसिड. HBr ब्रोमिक ऍसिड. कोणता ऍसिड बेटा, ब्रोमिक ऍसिड किंवा हायड्रोजन ब्रोमाइड पण म्हणतात. HNO3 लिहून घ्या फास्ट मध्ये, नायट्रिक ऍसिड. हे काय बेटा, HH असेल तर काय असतो, ऍसिड. आणि OH असेल तर काय असतो बेटा, बेस. OH असेल तर काय असतो, OH असेल तर बेस.
झालं का बेटा? सरकू का मी? स्लॅबस कव्हर मध्ये आहे का मागं पडले का बाबा? लवकर काय बेटा? आयोनिक बॉन्ड कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड कोणते बेटा? आयोनिक कंपाऊंड मध्ये काय असतात सांगा बरं का? पॉझिटिव्हली चार्जड कॅटियॉन आणि निगेटिव्हली चार्जड काय असतात? एनिऑन. आणि कॅटियॉन कोण तयार करतं? कॅटियॉन कोण तयार करतं? कॅटियॉन कोण तयार करतं? मेटल. कोण तयार करतं? मेटल. कस का तयार करतात सर? मेटल इलेक्ट्रॉनला घेतात का देतात? देतात. लूज करतात. काय करतात? लूज करतात. कोण लूज करतं? अब्सेंट. कंपाऊंड्स विथ आयोनिक बॉन्ड त्याच्यामध्ये काय असतात? पॉझिटिव्हली चार्जड कॅटियॉन अँड बोला लवकर निगेटिव्हली चार्जड एनियॉन्स. निगेटिव्हली चार्जड एनियॉन्स ज्याच्यामध्ये असतात त्याला डॅश डॅश म्हणतात आयोनिक बॉन्ड. त्याच्यामध्ये दोन घटक असतात. एक आहे कॅटियॉन जो की कसा आहे? पॉझिटिव्हली चार्जड आहे. आणि दुसरा एनियॉन जो की कसा आहे? निगेटिव्हली चार्जड आहे. दे टेक पार्ट इंडिपेंडेंटली इन द केमिकल रिएक्शन. ते स्वतंत्रपणे केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेतात म्हणून त्याला डॅश डॅश म्हणतात रॅडिकल. कॅटियॉन काय आहे? रॅडिकल. एनियॉन काय आहे? रॅडिकल. काय आहे? रॅडिकल. रॅडिकल का म्हणतात? कारण ते केमिकल रिएक्शन मध्ये काय करतात? सेपरेट भाग घेतात. काय करतात? सेपरेट इंडिपेंडेंट त्या ठिकाणी काय करत असतात? भाग घेत असतात. दिस सील फ्रॉम द अबव चॅप्ट दॅट डिफरंट बेसेस वेगवेगळे बेस जसे की NaOH नाव दिलं सोडियम हायड्रॉक्साइड, KOH पोटॅशियम हायड्रॉक्साइड हे त्या ठिकाणी कॅटॉनिक रॅडिकल्स आर पेअर्ड विथ डिफरंट एनियॉनिक रॅडिकल्स. म्हणजे काय? हा सोडियम आहे कॅटियॉन, OH काय आहे? एनियॉन, पोटॅशियम काय आहे? कॅटियॉन, OH काय बेटा? एनियॉन. हे सर्व एकमेकाला जोडतात आणि काय तयार होतं? OH. OH ला म्हणतात हायड्रॉक्साइड. लक्षात ठेवा बेटा. काल चॅप्टर 2 ला होतो ना सर्वांना? लिहिलं का सर्वांनी? म्हणजे काय? हे जे काही कॅटॉनिक रॅडिकल्स असतात कॅटॉनिक रॅडिकलला म्हणतात बेसिक रॅडिकल. विसरू नका. बाजूला लिहून घ्या. बाजूला लिहून घ्या. विसरू नका. विसरू नका. विसरू नका. विसरू नका. विसरू नका. कॅटियॉनिक रॅडिकल. कॅटियॉनिक रॅडिकलला म्हणतात बेसिक रॅडिकल. कॅटियॉनिक रॅडिकलला म्हणतात बेसिक रॅडिकल. एनियॉनिक रॅडिकलला म्हणतात ऍसिडिक रॅडिकल. कॅटियॉनिक रॅडिकलला म्हणतात बेसिक रॅडिकल. एनियॉनिक रॅडिकलला म्हणतात एनियॉनिक रॅडिकलला म्हणतात ऍसिडिक रॅडिकल. कॅटियॉनिक रॅडिकल्सला म्हणतात बेसिक रॅडिकल. डिफरंट बेसेस आर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम ईच अदर बाय बेसिक रॅडिकल इन दे. ऑन द अदर हँड डिफरंट ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोब्रोमिक ऍसिड किंवा ब्रोमिक ऍसिड हे त्या ठिकाणी काय होतात? डिफरंट एनियॉनिक रॅडिकल सोबत तयार होतात आणि त्या ठिकाणी काय होतं? पेड विथ
कॅटिओनिक रॅडिकल H पॉझिटिव्ह. ऍसिड मध्ये काय असतो सांगा बरं का? H पॉझिटिव्ह. बेस मध्ये काय असतो सांगा? OH निगेटिव्ह. ऍसिड मध्ये काय असतो? H पॉझिटिव्ह. बेस मध्ये काय असतो? OH निगेटिव्ह. म्हणजे जे काही डिफरंट एनोनिक रॅडिकल्स आहेत याला काय म्हणतात म्हणलं? आता सांगितलं ऍसिडिक रॅडिकल म्हणतात. काय म्हणतात बेटा त्याला? ऍसिडिक रॅडिकल. डिफरन्स इन कंपोजिशन ऑफ व्हेरियस ऍसिड बिकम क्लिअर फ्रॉम ऍसिडिक रॅडिकल प्रेझेंट इन देम. आता खूप महत्त्वाचा शब्द वापरले. काय म्हणले बघा? जे काही त्या ठिकाणी critical depression composition of हे acid सिरीज स्टॉप इट. कुठे तर सिरी म्हणल्यासारखी गेले. हे सिरी झोप. Therefore, anionic radical ला acidic म्हणतात. Difference in composition of various acid become clear. जे काही वेगळा डिफरन्स आहे, जे काही ऍसिड मधले कंपोजिशन घटक असतात, हे क्लिअर कशापासून होतं? त्याच्यामध्ये जे काही प्रेझेंट असलेले ऍसिडिक रॅडिकल्स असतात. कोण ऍसिडिक रॅडिकल प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये? अजून उठली होती H पॉझिटिव्ह. कोण आहे बेटा? H पॉझिटिव्ह ऍसिडिक रॅडिकल आहे. सर हे Ag म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? Ag म्हणजे काय बेटा माहिती आहे? सांगा बरं. Ag सिल्वर ना? Ag म्हणजे काय? सिल्वर. सर त्याच्या डोक्यावर एक पॉझिटिव्ह का बरं? कारण तो एक लूज करतो. त्याची व्हॅलेन्सी किती आहे? एक. आणि डोक्यावर पॉझिटिव्ह कुणाच्या राहते? मेटलच्या. सर Mgच्या डोक्यावर 2 काय? कारण त्याची व्हॅलेन्सी किती आहे? 2 आहे. त्याचं नाव सांगा? मॅग्नेशियम. घेऊन घे सर माझ्यासोबत. सर क्लोरीनच्या डोक्यावर एक निगेटिव्ह का बरं आहे सर? कारण क्लोरीनची व्हॅलेन्सी किती आहे बेटा? 1 आहे. एक घेतो का देतो? भिकार सोड घेतो. SO4 त्याच्या डोक्यावर -2. सल्फरची व्हॅलेन्सी किती आहे? ऑक्सिजनची व्हॅलेन्सी किती आहे? 2. नाही रे, सल्फरची व्हॅलेन्सी बघा बरं चेक करा. ते लक्षात ठेवा, याची व्हॅलेन्सी किती आहे? 2 त्या ठिकाणी लूज करतात. ऐका बघा. सल्फरची व्हॅलेन्सी 2 बी असू शकते, 4 बी असू शकते, 6 बी असू शकते. SO4 म्हणजे काय बेटा? सल्फेट. Fe2 दिला. फेरस काहीतरी आहे बघा, फेरस. आणि Fe3 पॉझिटिव्ह ला बघा बरं का, फेरिक आहे का बघा बरं का एकदा. Fe2 पॉझिटिव्ह जर असेल तर फेरस, आणि हे म्हणजे फेरिक. काय बेटा? हे फेरिक. लिहित चला माझ्यासोबत. फेरिक. ClO3 निगेटिव्ह, क्लोरेट. NH4. NH4 म्हणजे काय? अमोनिया ना? NH4. नंतर Br निगेटिव्ह काय असतं? ब्रोमीन. त्याची व्हॅलेन्सी किती आहे? 1. एक घेतो भिकार सोडतो. NO3. अमोनियम आयॉन. हे बेटा अमोनियम आयॉन, हे पॉझिटिव्ह आहे. अमोनियम आयॉन. काय म्हणजे काय काय असते? पागल झाले गेले डॉक्टर काम होतं. झालं तर शांत. झालं का बेटा? ते लक्ष द्या माझ्याकडे. सर भेटला तुम्ही सर्वांनी? ह्याच्यामध्ये बघा, Ag पॉझिटिव्ह म्हणजे काय? सिल्वर, मॅग्नेशियम, क्लोरीन, सल्फेट, फेरस, क्लोराइड, अमोनियम, ब्रोमीन, नायट्रेट. याच्यामध्ये जे काही एकटे असतात, एकटे जे असतात त्याला सिंपल रॅडिकल म्हणतात. एकट्याला काय म्हणायचं? सिंपल. म्हणजे हा काय झाला? सिंपल रॅडिकल. हा काय झाला? सिंपल. हा काय झाला? सिंपल. हा सुद्धा सिंपल. हा सुद्धा सिंपल. हा सुद्धा सिंपल. पण हे सिंपल म्हणता येते काय? दोन्ही नाही. याला काय म्हणतात? कंपोजिट. काय म्हणतात त्याला? म्हणजे कोणता कोणते कंपोजिट सांगा बरं का मला बेटा? सर हा कंपोजिट आहे, सल्फेट, क्लोरेटचा आहे, अमोनियम आहे आणि नायट्रेट आहे. NO3 म्हणजे नायट्रेटच ना?
नायट्रेट. NO3 म्हणजे काय बेटा? नायट्रेट. एकटं राहिलं तर काय म्हणायचं? सिंपल रॅडिकल. दोघं किंवा जास्ती राहिले तर त्याला काय म्हणायचं? कंपोजिट. कंपोजिट म्हणजे अनेक एकत्रित होऊन आलेले तयार होतात, त्याला कंपोजिट म्हणतात. मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ऑन एनी रॅडिकल, ह्याच्या डोक्यावर जे काही चार्ज रॅडिकल आहेत ते त्याची काय आहे? व्हॅलेन्स. काय आहे त्याची? ते कशाला गेला का बरं माझ्याकडे भेटायला? माझ्याकडे बोला. हॅलो. त्याच्या डोक्यावर जेवढे चार्ज आहेत ते त्याची काय असते सांगा बरं का? व्हॅलेन्स. केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड. काय म्हटलं बेटा? केमिकल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंडचे केमिकल फॉर्म्युले कसे तयार होतात? Compound formed by ionic bond is that its molecule has two parts. साहजिक आहे. आयनिक बॉन्डने जर कंपाऊंड तयार झालं तर दोन पार्ट आहेत. कोणती कोणती? कॅटियन, एनियन. कोणता? कॅटियन काय असतो? मेटल. एनियन काय असतो? नॉन मेटल. म्हणजे एक आहे कॅटियन आणि दुसरा काय? एनियन. कॅटियनला काय म्हणलो होतो आपण? बेसिक रॅडिकल. लिहून दिलो का बघा. आणि एनियनला काय म्हणलो होतो बेटा आपण? ऍसिडिक रॅडिकल. हे दोन पार्ट एकमेकाच्या कसे असतात सांगा बरं का? अपोजिटली चार्ज. बरोबर. दोन पार्ट हे एकमेकाच्या कसे असतात? शिंदे अपोजिटली चार्जड असतात. कसे असतात? अपोजिटली चार्ज. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम कॉन्स्टिट्यूट आयोनिक बॉन्ड. त्याच्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो त्याच्यामुळे ते कोणते बॉन्ड तयार करतात बेटा? आयोनिक बॉन्ड. कोणते बॉन्ड? आयोनिक बॉन्ड. द नेम ऑफ आयोनिक कंपाऊंड कंटेन्स टू वर्ड्स. त्याच्यामध्ये किती वर्ड्स असतात? दोन वर्ड्स असतात. पहिला जो वर्ड असतो तो काय असतो? कॅटियनचा, म्हणजे NaOH असं समजा. तर पहिला काय आहे? कॅटियन. दुसरा काय आहे? एनियन. दुसरा काय आहे? एनियन. सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईडचं काय? NaCl. हा पहिला काय आहे? कॅटियन. आणि दुसरा काय बेटा? एनियन. Cl Na लिहितात का? नाही. NaCl लिहितात. पहिला पॉझिटिव्ह पुन्हा निगेटिव्ह. काय लिहितात त्याचा? सिम्बॉल. काय लिहितात? सिम्बॉल ऑफ कॅटियन ऑन द लेफ्ट. डाव्या साईडला. इकडला हे कोणती साईड आहे? लेफ्ट साईड ना. लेफ्ट साईडला कॅटियन आणि राईट साईडला एनियन त्या ठिकाणी लिहितात. Charge are not shown through the number of ions is written as the subscript on the right of the symbol of the ion. डोक्यावर चार्ज लिहितात का? नाही. जेवढे काय असेल ते कुठे लिहायचं? याच्या बाजूला. जसं MgCl2 आहे. डोक्यावर लिहिलं का 2? नाही. हे कसं आलं सर? कारण मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी किती आहे? 2. क्लोरीनची किती आहे बेटा? 1. करा क्रॉस मल्टिप्लाय. काय होतं? MgCl. मग इथं काय केलं जातं सांगा? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता जसं केलं काय करतात? क्रॉस मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आता करूया आपण, म्हणजे लक्षात येईल थोडं तुमच्याकडे. बघा NaSO4. काय बेटा? NaSO4. लक्षात घ्या. NaSO4. सोडियमचा नंबर किती आहे? 11. 2 8 1. व्हॅलेन्सी किती आहे सांगा? 1. सल्फर. सल्फरची व्हॅलेन्सी किती आहे? 2. कधी कधी 4 राहते, कधी कधी 6 बी राहते. काही वेळेस बदलते. क्रॉस करायचं. काय झालं? Na2SO4. त्याची घ्यायची गरज आहे का? एकची गरज आहे. बोलत जावा बे. आहे का गरज? नाही. एक झालं सर. हे तर असं लिहिलं. हा मी बैठलो होतो सर. लिहिलं होतं बघा. CaOH एकंटॉईस कॅल्शियम हायड्रॉक्साईड होतं सर. हे कसं आलं सांगा की आम्हाला? सांगतोय का? हे झाला कॅल्शियम आणि हे झाला OH. कॅल्शियमची व्हॅलेन्सी किती आहे? 2. याची किती आहे? 1. ठीक आहे. करायची कॉपी घ्या. क्रॉस. Ca. उरलं काय? OH. ठीक आहे.
सर अजून एक सांगायचं. हा सांगायला बसलं मला काम काय जिंदगीत काही केलं नाही आता एवढं तर करायला. NaCl ह्याची व्हॅलेन्सी किती आहे? सोडियमची 1, क्लोरीनची किती आहे? 1. कसं 2 8 1 2 8 7. किती घेतो विकार सोड? 1 घेतो. घेणारा कोण आहे? नॉन मेटल. काय तयार करतो? एनिऑन. किती लूज करतो? 1. किती पॉझिटिव्ह चार्ज करतो? 1 पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे सोडियमच्या डोक्यावर 1 पॉझिटिव्ह असतो, क्लोरीनच्या डोक्यावर 1. दोघांची व्हॅलेन्सी 1. करा क्रॉस मल्टिप्लाय. काय घंटा फरक पडला का रे बेटा? आता की MgCl2 दाखवलं वाटतं ना आता. मॅग्नेशियमची 2, क्लोरीनची 1. करा कॉपी क्रॉस. MgCl2. ठीक आहे. आता हे बॉक्स बघा, लिहायचं आपल्याला. हा काय करायचं आहे? लिहायचं. कंपोजिट रॅडिकल कशा असतात सांगा बरं का? एकापेक्षा जर जास्ती त्याच्यात प्रेझेंट असेल तर कोणते रॅडिकल असतात बेटा? कंपोजिट रॅडिकल्स. कोणते रॅडिकल्स? कंपोजिट रॅडिकल्स. लक्ष द्या. याच्या डोक्यावर किती पॉझिटिव्ह आहे? 1. सोडियमची सुद्धा 1, पोटॅशियमची 1, सिल्वरची 1. Hg पॉझिटिव्ह. Hg म्हणजे मर्क्युरी. 1 पॉझिटिव्ह असेल तर मर्क्युरस. Cu म्हणजे कॉपर. 1 पॉझिटिव्ह असेल तर क्युप्रस. आणि 2 पॉझिटिव्ह असेल तर क्युप्रिक. खालच लिहून दिलं होतं मला. हायड्रोजन काय? 1, सोडियम, पोटॅशियम, सिल्वर, मर्क्युरस, क्युप्रस. आलं का? डोक्यावर 2 पॉझिटिव्ह असेल तर क्युप्रिक. डोक्यावर 2 पॉझिटिव्ह मॅग्नेशियम, हा कॅल्शियम, हा काय बेटा? निकेल. डोक्यावर काय असते सांगा बरं का? त्याची व्हॅलेन्सी काय असते बेटा? काय असते सांगा? व्हॅलेन्सी. कोबाल्टच्या डोक्यावर 2 व्हॅलेन्सी. आता बघा, मर्क्युरी, मर्क्युरस आणि हे काय? मर्क्युरिक. डोक्यावर 1 पॉझिटिव्ह तर त्याला काय म्हणायचं? मर्क्युरस. आणि 2 पॉझिटिव्ह असेल तर काय म्हणायचं? मर्क्युरिक. काय म्हणतात त्याला बेटा? मर्क्युरिक. हे झाला मॅग्नेशियम डोक्यावर, बरोबर आहे. पण हे Mn म्हणजे कन्फ्युज होऊ नका. Mg म्हणजे मॅग्नेशियम, Mn म्हणजे मॅंगनीज. Mn म्हणजे काय बेटा? मॅंगनीज. डोक्यावर किती पॉझिटिव्ह? 2. म्हणजे व्हॅलेन्सी किती आहे? 2. ह्याच्या डोक्यावर किती आहे? 2. हे काय झाला? फेरस. डोक्यावर जर 3 पॉझिटिव्ह असेल तर त्याला काय म्हणतात? फेरिक. काय म्हणतात त्याला? असं लिहितो कुठं? फेरिक. ह्याच्या डोक्यावर 2 आहे, स्टॅनस. काय म्हणायचं त्याला? स्टॅनस. आणि पीटी म्हणजे काय? प्लॅटिनम. पीटी म्हणजे काय? प्लॅटिनम. हे सर्व कोणते रॅडिकल्स आहेत सांगा बरं का? दिस ऑल आर डॅश डॅश रॅडिकल्स. बेसिक रॅडिकल. बेसिक रॅडिकल कोण असतात सांगा बरं का? कॅटिऑन्स. बरोबर आहे का? चूक बोलतोय? कसं लक्षात ठेवायचं आहे का? ट्रिक सांगतोय. कोण आहे? मेटल. काय करतो? लूज करतो. कुणाला? इलेक्ट्रॉनला. आणि काय तयार करतो? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. काय तयार करतो? इलेक्ट्रो म्हणजे सर्व जे मेटल असतात हे डॅश डॅश रॅडिकल्स. ऑलमोस्ट सर्व मेडिकल म्हणतो मेटल्स एक असतात. ठीक आहे, व्हेरी गुड. ॲल्युमिनियम बघा, सेम. डोक्यावर 3 पॉझिटिव्ह म्हणजे व्हॅलेन्सी किती आहे? 3. क्रोमियम 3 पॉझिटिव्ह, क्रोमियम 3 पॉझिटिव्ह. आलं बघा. फेरस किती होता? 2 पॉझिटिव्ह. फेरी किती आहे? 3. गोल्ड किती आहे? Au 3 पॉझिटिव्ह म्हणजे 3 व्हॅलेन्सी आहे. Sn4 म्हणजे काय बेटा? स्टॅनिक. Sn4 म्हणजे काय? स्टॅनिक. आणि Sn2 म्हणजे काय? स्टॅनस. याच्यात फरक बघा. Sn2 पॉझिटिव्ह म्हणजे स्टॅनस म्हणजे याची व्हॅलेन्सी 2 आणि याची व्हॅलेन्सी किती आहे बेटा? 4. अमोनियमची व्हॅलेन्सी किती आहे सांगा? 4. NH4 हे काय? NH4. हे सर्व कोणते रॅडिकल्स आहेत? बेसिक. म्हणजे सर्व मेटल जे असतात ज्याच्यामध्ये मेटल ऑलमोस्ट त्याच्यामध्ये मेटल नाही. पण हायड्रोजन कशाची प्रॉपर्टी दाखवतो? मेटल सारखी प्रॉपर्टी दाखवतो. हे सर्व जे असतात ते कोणते रॅडिकल्स सांगा बरं का? बेसिक रॅडिकल्स. आता पाहायचं ऍसिडिक रॅडिकल. कोणते रॅडिकल बेटा? ऍसिडिक रॅडिकल. आता पहा, हे H निगेटिव्ह हायड्राइड, F निगेटिव्ह क्लोरीनचा क्लोराइड, Cl निगेटिव्ह म्हणजे व्हॅलेन्सी 1 आहे ना, क्लोराइड, Br ब्रोमाइड, I आयोडाइड, O2 ऑक्साइड, S2 निगेटिव्ह सल्फाइड, N3 निगेटिव्ह नायट्राइड. काय बेटा? नायट्राइड. हे कोणते रॅडिकल्स सांगा बरं का? ऍसिडिक. OH निगेटिव्ह असेल तर हायड्रॉक्साइड, NO3 असेल तर नायट्रेट, NO2 निगेटिव्ह असेल तर नायट्राइड, HCO3 असेल तर निगेटिव्ह आहे डोक्यावर. लक्षात घ्या, निगेटिव्ह आहे म्हणजे कोण आहे? नॉन मेटल्स पासून सारे जवळपास तेच आहेत ना. हे काय? बायकार्बोनेट. HSO4 म्हणजे काय? बायसल्फेट.
HSO3 म्हणजे काय बाय सल्फाइट. SO4 असेल तर सल्फेट, SO4 असेल तर सल्फेट आणि SO3 असेल तर सल्फाइट. SO3 असेल तर काय बेटा सल्फाइट, विसरू नका. ATE ITE 4 असेल तर सल्फेट, 3 असेल तर सल्फाइट. ठीक आहे. MnO4 निगेटिव्ह ह्याला म्हणतात परमॅग्नेट. काय म्हणतात त्याला? परमॅग्नेट. ClO3 हे लिहून दिलं आताच तुम्हाला क्लोरेट. BrO3 निगेटिव्ह ब्रोमेट. IO3 निगेटिव्ह आयोडेट. CO3 2 निगेटिव्ह, डोक्यावर 2 निगेटिव्ह कार्बोनेट. CO3 निगेटिव्ह असतो बघा लिहिताना, CaCO3 लिहितो ना आपण असं बेटा. हे कोणते रॅडिकल येते? ऍसिडिक. SO4 2 निगेटिव्ह सल्फेट. SO3 2 निगेटिव्ह बघा, 4 असेल तर सल्फेट, 3 असेल तर सल्फाइट. CrO4 2 निगेटिव्ह क्रोमेट आणि त्याच्यानंतर Cr2O7 2 निगेटिव्ह असेल तर डायक्रोमेट म्हणतात आणि PO43 निगेटिव्ह असेल तर त्याला म्हणतात फॉस्फेट. काय म्हणतात बेटा त्याला सांगा? फॉस्फेट. काय काय म्हणतात त्याला लवकर सांगा सर्वांनी मला बेटा, कम ऑन. फॉस्फेट. काय म्हणतात सांगा सर्वांनी मला? फॉस्फेट. एवढं चॅप्टर आहे नाही अजून काय वाटतं? काय म्हणतात त्याला सांगा? फॉस्फेट. चला सर्वांनी पहिला लिहून घ्या, खट 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 खट. चला